डॉक्टर नमस्ते. डॉक्टर या रिसेप्शन आरोग्यम कॅफेटेरिया गावातले लोक डबा घेऊन येतात आमचं घेतलं तोडाने काय बसतो पण त्या म्हणजे उपाशी पोटी होय होय चला मोरे हां त्यांना घेऊ दे. आरामदायी म्हटलं की उठायचं म्हणतो त्यांची दुखणं कमीत कमी व्हावं यासाठी थोडा आरामदायक सगळी मशिनरी पण नवीन बरीचशी नवीन 50% नवीन 50% तिकडची जुनी. साधारण आपल्याकडे होत नाही जवळजवळ 99% टेस्ट आपल्याकडे होतात. मॉलिक्युलर टेस्ट आपल्याकडे होत नाही. नवीन कुठला आजार आला हो नवीन काही आलं तर होत नाही. 12 आमच्याकडे मॅडम ना बोला मॅडम शारंग मॅडम आई बाबा या तुम्ही पण. मॅडम तुम्ही इथे बसता हो 12 सालापासून आमच्या बरोबर आहे. मी मगाशी म्हणणार होते तुम्हाला लक्षात आलं का तुमच्या म्हणून. नाही म्हणजे मी बघितलं नाही. मी माझ्या वडील शिक्षक होते. ही आई माझी झेडपीमध्ये मुख्याध्यापिका म्हणून भेटल्या. दोघांच्या आलोरे भागात त्यांची सर्व्हिस. इथे आमच्या शरीरातनं जो तुकडा काढला जातो कॅन्सर हा बायोप्सी त्याचं तपासणी इथं होते. लाईफ केअर पण लाईफ केअरच्या आधीपासून आपल्या इथं सगळ्यात जे मॅडम आधी करायच्या शाळेपाडी मॅडम जेव्हा आम्हाला 12 पासून जॉईन केलं तेव्हापासून इथेच होते. कुठलाही ट्युबरक्युलोसिस असेल थायरॉइड असेल ते बारीक बायोप्सीचे रिझल्ट यायला वेळ लागायचा नाही पण ते इथं आम्ही केलं तरी 4 ते 5 दिवस लागतात त्याला. कारण हे कसं असतं सर हे बघा हे केमिकल आहे. या केमिकल मधनं ते 24 तास ते सॅम्पल तुकडे तुकडे टिश्यूचे थोडे फिरतात. आणि हे जे इथं काचेचं आहे हे केमिकल वेगवेगळे आहे. आणि इथे मेण आहे त्या मेणामध्ये शेवटी ती टिश्यू जाते आणि त्याच्या मेणाचे असे ब्लॉक बनतात. आणि ते ब्लॉक ह्या मशीनवर धारदार हा चाकू आहे त्याच्यामध्ये कट करून मग ते स्लाइडवर घेतले जातात. त्याच्यानंतर ते आम्ही त्याच्या स्टेनिंग करून मग त्याची तपासणी ह्या सगळ्या प्रोसिजरमध्ये 3 ते 4 दिवस जातात कमीत कमी. हे मशीन त्याच्यासाठी नवीन आणलेलं आहे. याच्यामध्ये फॉर्मॅलिन नावाचा तुम्हाला आता माहिती असतं हवं निघून म्हणून इथे हा ब्लोवर आहे तो ऍब्सॉर्ब करून घेतो. फॉर्मॅलिनच्या फ्युम्स इथनं सगळ्या खेचून बाहेर टाकलं जातं. नाही ओव्हन नाही हा ब्लोवर आहे. आणि इथे ह्याला भिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे आम्हाला इथं टिश्यूचे मोजमाप घेण्यासाठी असं हे खास डिझाईन करून घेतलं. याला क्रॉसिंग स्टेशन म्हणतात. तर हे डीकेएल वालावलकरला आहे पण बाकी प्रायव्हेट मध्ये ब्लड कल्चर म्हणजे शरीरामध्ये कोणता जीवाणू आहे ते शोधून काढणारे मशीन आहेत हे दोन. हे आता नवीनच घेतलेले आहेत.
आणि हे ते कल्चरसाठी पण हे सगळे तर इन्फिनिटीला वगैरे आला आहे ते मोठ्या मोठ्या शहरामध्ये हो हो मोठ्या शहरात की आता ते तुम्ही जरी म्हणाला की बायोप्सी वगैरे पण त्याच्यामध्ये ब्लडमध्येच सध्या कोणत्या प्रकारचे हो, हो. आहे ते शोधून काढण्याचं काम किंवा वर्षा 2 वर्षामध्ये मधल्या सगळ्या गोष्टी तपासल्या जातात ह्या सगळ्या मशीन्समध्ये. तर हे बायोकेमिस्ट्री अनालायझर युरिया क्रिएट शुगर तासाला 200 टेस्ट या दोन्ही मशीनवर एका तासात 200 टेस्ट होऊ शकते. साधारणपणे 100 ते 125 पेशंट एका दिवसाला आमच्याकडे होतात. त्या लोनला हे दोन्ही मशीन एकत्र चालवल्या तर कुठलेही म्हणजे 10-15 किती टेस्ट असतात तरी आम्ही साधारण 1.5 ते 2 तासात सगळे रिझल्ट देऊ शकतो. त्यामुळे वेटिंग एरिया मोठा ठेवला आहे त्याचं कारण हे की पेशंट बसून थांबून रिपोर्ट घेऊनच जाऊ दे. आमच्या गावाने एसटीने येतात. हे हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरेसिसचं मशीन आहे आणि सॉरी हे HbA1c म्हणजे 3 तासांची ॲव्हरेज शुगर, ॲव्हरेज 3 महिन्याची ॲव्हरेज शुगर HbA1c ह्याच्यावर हे गोल्ड स्टँडर्ड टेक्नॉलॉजी. हे सेल काउंटर गव्हर्नमेंटचे जे PSC वगैरे आहे हो तर PSC ला ही सॅम्पल कलेक्शन केले जातात हो आणि त्याचे रिपोर्ट तयार करून लोकांना मोफत द्यायचं असं ते आहे ते तुम्ही काय त्यांना मी त्याच्यावर बॉडीवर आहे त्याच्यावर माझीच सही असते. त्याचं काय म्हणतो इथं मोहिते हॉस्पिटल आहे बघ त्याच्यावरती लॅब आहे हिंदलॅब किंवा महालॅब म्हणतात. तर कोरोनाच्या नंतर मी त्यांना जॉईन झालो आणि त्याच्यानंतर आता त्यांच्या रिपोर्ट्सवर सुद्धा माझी देखरेख चालते संध्याकाळी 5 ते 6 त्यावेळेस मी पण मग ते सगळं तिथे हे करतात 23 PHC फार हेदवीपासनं तर त्या lab दादर वगैरे तिथे येतात. सकाळी 12 सकाळी ते तुमचीच आहे का ते lab? नाही त्यामध्ये व्हिटॅमिन D, व्हिटॅमिन B12, थायरॉइड बाकी सगळे हॉर्मोन्स अशा सगळ्या टेस्ट होतात. ते सगळे ऑटोमॅटिक हातानं बारकोड असतो सॅम्पलवर त्या सॅम्पलवरचा बारकोड मशीन रीड करतं आणि त्याच्यावरनं मशीनला कळतं की हे कोणत्या पेशंटचं सॅम्पल आहे. बारकोड सिस्टीम आहे. बारकोडच्या साहाय्यानंच मशीनला कळतं की हे कोणाचं सॅम्पल आहे कुठल्या टेस्ट करायचं. हे बघा हे आता पेशंटचं सॅम्पल आम्ही घेतो ना हे अशी ट्यूब आहे त्याच्यावर नाव आहे बघा पेशंटचं दीप्ती दत्ताराम माने 29-3 मध्ये कालचंच वय 53 वर्ष फिमेल आणि हा बारकोड असतो त्यांचा. ह्याच्यावरनं त्यांना कळतं की हे कुठल्या प्रकारचं सॅम्पल आहे आणि याच्या कुठल्या टेस्ट काय ते मशीनला कळतं आणि त्याच्यावरनं ते आपोआप रोबोटिक आर्म असे फिरवून त्याच्यातनं ते सॅम्पलचे टेस्टिंग होतात. पहिली भाड्यानं नाही आमचं समोर होतं ते भाड्यानं होतं. इकडे VIP साठी सेक्शन आहे सगळ्यात हो इन्व्हेस्टिगेशन नाही कोण सेंटरला आले ना पेशंट त्यासाठी आम्ही इकडे बसतो. लेडीज स्पेशलिस्ट पॅप्समियरची टेस्ट कशामध्ये लेडीज स्पेशलिस्ट आहेत त्या लेडीज म्हणजे तर त्या पॅप्समियरची टेस्ट आहे ती आमच्याकडे मोठ्या प्रमाणावर होती. म्हणजे त्यांच्यासाठी एक्झामिनेशनसाठी FNAC म्हणजे गाठ झाली असेल इथं सुईनं त्याच्यातल्या पेशी काढून आम्ही तपासून कसली गाठ आहे हे सांगायचं. तर सगळा UPS बॅकअप आहे. रनिंग सायकलिंग स्विमिंग अशा स्पर्धांमध्ये कझाकिस्तानला मागच्या वर्षी आयर्नमॅन मिळाले यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये मिळाले. कॅश प्राइज असते कॅश प्राइजेस असतात पण आम्ही अंशी खेळाडू पूर्ण केलं म्हणजे आमच्यासाठी मोठे गोष्ट असतात. हे सगळं करून सायकल एवढी कधी चालतं आवडीचा विषय. पण हे टी कॉफीचा फक्त बोर्ड दिसतोय आहे तिथे मशीन दिसत नाही. सोय आमच्या ग्रामीण भागातील लोकांसाठी आपण सगळ्यांनी दिलेली अशाच पद्धतीचं काम तुमच्या हातून निश्चितपणे होईल. मी पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप आमच्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवत असताना आजच्या गुढीपाडव्यानिमित्त आपल्यालाही खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. हे मशीन सुरू केलं की त्याच्यामध्ये बारकोडनं त्या मशीनला कळतं की हे रीड केलं की कुठल्या पेशंटला तिथे कुठल्या टेस्ट हां सेन्सर असतं. हे रोबोटिक आर्म सेंटर आहे. वॉशिंग लॉन्ड्री ते मशीन इकडनं घेऊन इकडे टाकतं. तिथे रिएजंट असतात ते घेऊन इकडे
इकडे येण्यानुसार ते घेऊन इथे टाकतात, इथे त्याचं इन्क्युबेशन होतं आणि तेवढ्या वेळेत त्याचं प्रोसेसिंग सगळं होतं, रिपोर्ट डायरेक्ट इकडे ट्रान्सफर होतं. जास्त घेतलं पूर्वी असं पिपेटने करायला लागायचं, तसं असं काही फक्त चिपळूणमध्येच नव्हे तर कोकणात पॅथॉलॉजी क्षेत्रातील अतिशय विश्वासार्ह नाव म्हणजे आरोग्यम लॅबोरेटरी. आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आरोग्यम लॅबोरेटरीचं नवीन प्रशस्त अशा जागेत स्थलांतर झालेलं आहे आणि या नवीन वास्तूचा उद्घाटन सोहळा आता श्रीफळ वाढवून आणि फीक कापून आमदार भास्करशेठ जाधव आणि आमदार शेखरजी निकम यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. तर आज या उद्घाटन सोहळ्यात उपस्थित मान्यवर, सर्व स्टाफ आणि वर्षानुवर्ष आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नियमित चाचण्या करणारे चिपळूणकर आणि आरोग्याचे हितचिंतक या सगळ्यांचे मी गणपती परिवारातर्फे अतिशय या उद्घाटन सोहळ्यात आनंदाने स्वागत करते. आजचा शांतपणे डॉक्टरांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यायचं. आजचा दिवस अतिशय शुभ असा दिवस, मराठी नवीन वर्ष अर्थात गुढीपाडवा. या नवीन वर्षात आपण सर्वांना सुख, समाधान, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो अशी मी ईश्वराची प्रार्थना करते. आणि आजच्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून जे मान्यवर लाभलेले आहे तर त्याचं स्वागत करण्याची विनंती मी डॉक्टर तेजानंद यांना करते. विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावे. त्याचबरोबर अब्बास सबले सर यांनाही विनंती करते मान्यवरांचं स्वागत करावं. प्रथम गुहागर विधानसभा आमदार आदरणीय भास्करशेठ यांनी स्वागत करू. यानंतर चिपळूण संगमेश्वर विधानसभा आमदार आदरणीय शेखरजी निकम यांचं स्वागत करण्याची मी विनंती करते. नंतर अर्बन बँकेचे चेअरमन आदरणीय शेख मुरगल यांचंही स्वागत करावं. अर्बन बँकेचे संचालक अप्पा केळकर सर यांचंही स्वागत करावं. त्याचबरोबर इंडियन मेडिकल असोसिएशन चिपळूणचे चेअरमन अब्बास सबले सर अशा कार्यक्रमात स्वागत करतो. पण त्यापूर्वी गणपती परिवाराबद्दल थोडंसं सांगते. डॉक्टर तेजानंद यांचे आई वडील निवृत्त शिक्षक आहेत आणि सध्या त्यांचं अलोरेखे वास्तव्य आहे. डॉक्टर तेजानंद यांना खंबीर साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी डॉक्टर अश्विनी या उत्तम सायकलिस्ट आहेत आणि त्यांनी पंढरपूर, गोवा, गुजरात आणि नुकतंच त्यांनी अयोध्या वारी सायकल वर्णन केलेली आहे. अनेक मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सुद्धा त्या भाग घेत असतात. डॉक्टर तेजानंद यांचं बालपण आणि प्राथमिक शिक्षण अलोरेमध्ये झालंय. MBBS पदवी त्यांनी ठाण्यातील राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयामधून तर पदव्युत्तर शिक्षण MD पॅथॉलॉजीची डिग्री मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून घेतली. 2009 मध्ये त्यांनी चिपळूणमध्ये आरोग्यम लॅबोरेटरी ही स्वतःची सुसज्ज अशी लॅबोरेटरी सुरू केली आणि यापूर्वी त्यांनी खेडच्या योगिता डेंटल कॉलेजमध्ये आणि डेरबनच्या वालावलकर वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अध्यापन केले. गेली 4 वर्ष ते सायकलिंग, स्विमिंग आणि रनिंगची प्रॅक्टिस करतात. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कोकणातले पहिले आयर्नमॅन म्हणून डॉक्टर तेजानंद यांना ओळखलं जातं. जगातली अतिशय खडतर अशी समजली जाणारी ही स्पर्धा त्यांनी प्रथम कझाकिस्तानमध्ये आणि नुकतीच त्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये ही स्पर्धा पूर्ण केलेली आहे. आणि त्याचबरोबर अनेक मॅरेथॉन, ट्रायथलॉन आणि सायकलिंग स्पर्धेत त्यांनी स्पृहणीय असं यश मिळवलेलं आहे. तर आपल्या समस्त चिपळूणकरांसाठी आदर्श असणारं असं हे कुटुंब, तर त्यांना आपण आज या निमित्ताने शुभचिंतूया. यानंतर मी डॉक्टर तेजानंद यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावे. नमस्कार. गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय भास्करशेठ जाधव, चिपळूण मतदारसंघाचे आमदार आदरणीय शेखरजी निकम सर, अर्बन बँकेचे चेअरमन मोहनशेठ मिरगल, राष्ट्रवादी चिपळूण शहराध्यक्ष निलेंद्र कापडी, अर्बन बँकेचे संचालक अप्पा केळकर, आमच्या आयने चिपळूणचे अध्यक्ष
डॉक्टर अप्पा जमले सर आणि इथे जमलेले सर्व आमचे मित्रमंडळी आणि नातेवाईक. आज आरोग्यम लॅब म्हणजे आरोग्यम परिवाराच्या दृष्टीने अतिशय भाग्याचा दिवस आहे की 16 वर्षापूर्वी 350 स्क्वेअर फूट मध्ये सुरू केलेली ही सेवा ही आज 3500 स्क्वेअर फूट पर्यंत विस्तारित झालेली आहे. आणि याच्या मागे जर का कोणाचा सर्वात मोठा हात असेल तर पेशंट, संपूर्ण चिपळूण परिसरातले पेशंट त्यांनी आमच्यावर एवढा विश्वास दाखवला आणि अगदी मुंबईला सुद्धा किंवा पुण्याच्या डॉक्टरना सुद्धा त्यांनी सांगितलं की नाही, आम्ही रिपोर्ट आमच्या चिपळूणच्या डॉक्टरांकडनंच आणणार. आणि त्यांच्या विश्वासाचा जोरावर तसेच सगळे डॉक्टर्स की जे विश्वासानं त्यांचे पेशंट ऍडमिट असलेले अतिशय सिरियस असलेले पेशंट आमच्याकडे पाठवत होते आणि आमच्या रिपोर्टवर विश्वास ठेवून त्यांनी त्यांची ट्रीटमेंट ही सुरू ठेवलेली होती. इतक्या वर्षापासून सर्व मोठमोठी हॉस्पिटल चिपळूण परिसरातली असतील किंवा रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तर भागातली असतील, अगदी मंडणगड, दापोली, खेड पासून, गुहागर पासून आमच्याकडे पेशंट येत असतात आणि त्यांच्या विश्वासाशिवाय, त्यांच्या पाठबळाशिवाय आम्ही नक्कीच इथपर्यंत आलो नसतो. दुसरी माझ्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट माझे आई वडील त्यांनी माझा वैद्यकीय व्यवसाय सुरू झाल्यापासून मला पाठिंबा दिला आणि सर्व प्रकारचा पाठिंबा दिला. आर्थिक मदत असेल किंवा माझ्या शिक्षणाच्या वेळेस त्यांनी ज्या कष्टा खाल्ल्या असतील तर त्याशिवाय मी डॉक्टर होऊ शकलो नसतो. माझी पत्नी डॉक्टर अश्विनी या 16 वर्षात अति गंभीर साथ दिलेली आहे. तिनं रक्त घेतल्यापासून सुरुवातीला हितोकाच्या शैक्षणिक करण्यापासून सर्व प्रकारची मदत तिची मला होत असते. आणि आमचा आरोग्याचा स्टाफ हे मागे सगळे प्रयत्न करून होते. जवळजवळ 30 लोकांचा आमचा स्टाफ आहे. भास्करजी आणि शेखर सर मी अत्यंत अभिमानाने सांगू शकतो की कोकणामध्ये सर्वात मोठी लॅबोरेटरी आज ही आरोग्यम लॅबोरेटरी आहे आणि अतिशय सुशिक्षित सगळा स्टाफ आहे. त्यांचं व्यवस्थित त्या विषयातल्या DMS शिक्षण त्यांनी पूर्ण केलेलं आहे आणि अत्यंत मनमिळावू आणि अतिशय गोड बोलून पेशंटला कमीत कमी फ्री कधी टोचणे हे कळणारही नाही अशा प्रकारचं आमच्या स्टाफचं कौतुक परिसरात केलं जातं हे मी अभिमानाने सांगू शकतो. आणि मला त्यांचा अभिमान आहे. हे माझे 2 हात आहेत माझा स्टाफ. म्हणजे आता सुद्धा मी फक्त निमंत्रण वाटण्याचं काम केलं. इथली सगळी अरेंजमेंट असेल किंवा लॅबचं शिफ्टिंग असेल हे सगळं मला काहीच बघायचं नाही. मी फक्त निमंत्रण वाटत होतो. मी विचारलं सुद्धा नाही, येऊन फक्त बघितलं झालेलं आहे काम सगळं. तर फार मला त्याचा अभिमान आहे आणि त्यांच्याशिवाय शक्य नव्हतं. 2012 साली डॉक्टर शारंग पाडे मॅडम ह्या आपल्या कोकणातल्या पहिल्या पॅथॉलॉजिस्ट आहेत. म्हणजे MBBS नंतर MD पॅथॉलॉजी झाली असं त्यांना पॅथॉलॉजिस्ट म्हणतात. तर त्या पहिल्या कन्सल्टंट पॅथॉलॉजिस्ट आहेत. 2012 साली त्या आमच्या लॅबमध्ये जॉईन झाल्या आणि एकत्र प्रॅक्टिस सुरू केली. मॅडम डॉक्टर शारंग पाणी हे माझे आदर्श होते. त्यांच्याकडे बघून डॉक्टर व्हावं असं वाटलं असे ते आमचे डॉक्टर होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या छोट्याशा जागेत सुरुवात केली होती. त्याच्यानंतर अनेक अडचणी आल्या, अनेक संकट आली, पण ईश्वराचा आशीर्वाद असेल किंवा आपल्या सर्वांचं सहकार्य असेल, लॅबच्या कामामध्ये कधी खंड पडला नाही. 2014 साली लॅबचा जो आता 350 स्क्वेअर फीट मी मेन्शन केली तो गाळा होता, तो त्याला शॉर्ट सर्किटनं आग लागली आणि पूर्ण जळून ते भस्मसात झालं. तिथं काही नुसता कोळसा शिल्लक होता, पण त्याच्यातनं आम्ही उभारी घेऊन वर येऊ शकलो. वरच्या फ्लॅटमध्ये आम्ही एक्सपान्शन केलं आणि तिथनं काम सुरू केलं. नंतर त्या एक फ्लॅट भाड्याने घेतला, त्यांचे 2 फ्लॅट झाले. 2021 साली पुराचा फटका बसला. 14 फूट पाणी खालचा काळा पुन्हा पूर्ण बुडाला. तिथले कॉम्प्युटर असतील किंवा UPS असतील त्या सगळ्या गोष्टी तिथे पुन्हा एकदा गेल्या. आणि तिसरी गोष्ट म्हणजे माझा आजारपण 2019 साली मला स्वतःला कॅन्सर झालं. त्या कॅन्सरमध्ये सुद्धा शारंग पाडे मॅडम आणि आमचे दुसरे डॉक्टर कापडेकर सर आले. मुंबईहून आमचे मित्र डॉक्टर कापडेकर हे आले आणि त्यांनी आणि मॅडमनी दोघांनी 6 महिने की एकही दिवस तिथे येत नव्हतो. लॅबचा गाळा समर्थपणे थांबायला, कुठल्याही पेशंटला काहीही तोटीस लागली नाही. आणि त्यामुळे मी त्या आजारावर मात करून माझे कुटुंबीय, माझे मित्र सगळे आणि यांच्या मदतीनं मी त्याच्यातनं बाहेर आलो दैवाने. आणि त्याच्यानंतर माझ्या जीवनाची दिशा बदलली. आणि पण त्याच्यानंतर मी हे रनिंग, सायकलिंग याच्यामध्ये वळ होते. त्याच्यानंतर दिवसाचा 1 ते 1.5 तासच मी फक्त दिवसभर जास्त चालवत नाही.
1 तास सकाळचं चालवून मी येतो इथे आणि पुढचा 8 ते 9 तास मी इथे काम करत असतो. तर अशा प्रकारे हा लॅबचा प्रवास झाला आणि अतिशय खरंच आनंदाचा दिवस आहे आमच्यासाठी, सगळ्या आरोग्य परिवारासाठी, आमच्या कुटुंबियांसाठी, आमच्या सगळ्या स्टाफसाठी, की आज मोठ्या जागेत स्थलांतर करून आम्ही आमची सेवा अजून चांगल्या प्रकारे देऊ शकतो. पेशंटला कमीत कमी कसा त्रास होईल, त्यांना लवकरात लवकर रिपोर्ट कसे मिळतील आणि ते रिपोर्ट जास्तीत जास्त प्रकारचे रिपोर्ट कसे मिळतील आणि ते अधिक अचूक कसे होतील याच्यावर आम्ही या जागेमधून नक्की काम करू शकू. आणि आपण सर्वांनी जो विश्वास दाखवलेला आहे. भास्कर शेटपतींनी सांगितले की मी 10वी पास झालो, आता मी त्यांच्याशी बोलत होतो. मी 10वी मध्ये अलोरे हायस्कूलमध्ये माझा त्या केंद्रामध्ये पहिला नंबर आला. बोर्डात काय मला नंबर आला नाही तेव्हा, थोड्या वाक्याने हुकला, पण मी त्याचं पहिला आलो तेव्हा त्यांच्या हस्ते आमदार म्हणून 95 साली माझा सत्कार झाला होता. आणि त्यावेळी त्यांनी कौतुक केलं होतं. अजून युनायटेड इंग्लिश स्कूलची बरीच मुलं होती. तर आज 30 वर्षांनंतर त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले, माझ्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. शेखर सर आणि आमचा संबंध सायकलिंगच्या माध्यमातून आला. सायकलिंग क्लबसाठी त्यांनी मुलाचं सहकार्य आम्हाला वेळोवेळी दिलेलं आहे किंवा IMA काही आमचे कार्यक्रम असतील, शेखर सरांचा नेहमीच आम्हाला आधार राहिलेला आहे आणि त्यांनी नेहमीच कौतुकाची थाप माझ्या पाठीवर दिलेली. आम्हाला दोघांनी आम्ही तिने जेव्हा अश्विनी सुद्धा जेव्हा पुणे ते अयोध्या सायकल जाऊन आली तेव्हा तिचं कौतुक केलेलं होतं. आणि आमच्यासाठी अतिशय अभिमान आहे की असे लोकप्रतिनिधी चिपळूणचे आहेत की जे आमचं नेहमी कौतुक करतात आणि आम्हाला पुढे जाण्यासाठी पाठबळ देतात. सगळेच मिलिंद असतील, अप्पा असतील. अप्पांनी रक्त तपासणे असा एकही महिना नसेल आमच्या सगळ्या स्टाफना विचारा, स्वतःहून येऊन त्यांना म्हटलं घरी माणूस पाठवतो नाही, अप्पा लॅबमध्ये येऊनच रक्त देणार. आणि असे अनेक लोकप्रतिनिधी असतील, गव्हर्नमेंट ऑफिसर्स असतील, शिक्षक असतील, व्यापारी असतील. व्यापारी आमचे अनेक मित्रमंडळी आहेत. सगळ्यांचा विश्वास आहे आणि मी तुम्हाला अशी खात्री देतो की यापुढेही आम्ही असं प्रकारे वाटचाल करत राहू आणि आपल्या विश्वासाला खरे होऊ. दुर्बल इच्छाशक्तीचे एक उत्तम उदाहरण डॉक्टर तेजानंद सर आहे. यानंतर मी आदरणीय भास्कर शेठ जाधव यांना विनंती करते की त्यांनी शुभेच्छा द्यावी. आरोग्य ही पॅथॉलॉजी क्षेत्रातील लॅबोरेटरीच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित असलेले आदरणीय आपल्या सर्वांचेच लाडके आदरणीय भास्कर शेठ जाधव साहेब, उपस्थित असलेले अर्बन बँकेचे चेअरमन मोहनशेठ मेरगन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे अध्यक्ष मिलिंद शेठ कापरी, डॉक्टर जबले, अप्पा, या कार्यक्रमानिमित्त खाली देखील उपस्थित असलेले अनेक मान्यवर आहेत. सर्वच मान्यवरांची नावं घेतली ते काही राहू शकतात. सर्व आदरणीय मान्यवर तेजानंद डॉक्टर गणपते, डॉक्टर अश्विनीताई, सौभाग्यवती भैरवीताई गणपते, अनिल गणपते, सर्व आरोग्याचा स्टाफ, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले सर्वच त्यांचे हितचिंतक बंधू आणि भगिनी. खरं म्हटलं तर इथे पण वाटलं नव्हतं की एवढी चांगली लॅब चिपळूण सारख्या छोट्या शहरामध्ये असू शकते. किंवा आपण लॅब नेहमी बघत आलो मोठ्या शहरामधल्या लॅब बघितले, परंतु चिपळूण मध्ये डॉक्टर तेजानंद गणपते सरांनी अतिशय उत्तम पद्धतीची लॅब या निमित्ताने आज आपल्याला सेवेसाठी दिली. पूर्वीपासूनही त्यांचा दर्जा आणि त्यांचा अचूकपणा हा खूप चांगला आपण अनुभव आहे. आता एक नव्या बिल्डिंग मध्ये आणि सुसज्ज अशा लॅबोरेटरीच्या माध्यमातून याचा अचूकपणा आणि त्याचं जे पर्सेंटेज आहे चांगलं ते निश्चितपणे आपल्या सगळ्यांना पेशंटना मिळेल. आज उद्घाटन झालं म्हणून मी असं म्हणणार नाही की भरपूर पेशंट यावे, कारण शेवटी आरोग्य चांगलंच राहिलं पाहिजे या भावनेतून आपल्याला म्हणावं लागेल. परंतु ज्यावेळी खऱ्या अर्थाने गरज आहे त्यावेळी आपल्याला चिपळूणला कॅन्सर पासून ते होणाऱ्या सर्व रोगांची सॅम्पल्स आज इथं आपल्याला अनालिसिस करून मिळणार. त्यामुळे गणपती डॉक्टरांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि त्यांचा आभार देखील व्यक्त करतो की ही सोय तुम्ही सर्वांसाठी आज उपलब्ध होती. डॉक्टरांबद्दल सांगायचं झालं तर बरेच वर्ष ते डॉक्टर आहेत मला माहितीच पण नव्हतं. मी त्यांना एक उत्तम सायकलपटू आणि वेगवेगळ्या खेळामध्ये आणि इव्हेंट मध्ये म्हणजे खेळाच्या स्पर्धा असतील किंवा अन्य ठिकाणी कायम ते
सगळ्यामध्ये इतक्या हिरारीने भाग घ्यायचे आणि हे भाग घेत असताना कधी पुढं नाही, आपलं काम भलं आपण त्या सगळ्यामध्ये झोकून देऊन काम करायचं. त्यामुळे त्यांची माझी ओळख डॉक्टरपेक्षा अशा माध्यमातूनच जास्तीची आहे. मी त्यांना आता सर म्हटलं, सर डॉक्टर तुम्ही प्रॅक्टिस कधी करता? कारण बघा ते सायकलच्या प्रेमात असतात, त्याच्यानंतर इतर ऍक्टिव्हिटी जसं त्यांना IIMचा अवॉर्ड मिळाला ऑस्ट्रेलिया असेल कझाकिस्तान मधल्या ह्याच्यात, हे सोपं नाही. कारण मला वाटतं 45 किलोमीटरहून जास्त धावायचं असतं, स्विमिंग करायचं असतं आणि मग सायकल चालवायची असते. आणि हे सगळं अंतर कमी म्हणजे वेळ कमीत कमी कसा लागेल त्यावेळी ही स्पर्धा आपल्याला यशस्वी होता येतं. मला वाटलं भारतामध्ये काही निवडक वेळात त्यामध्ये यशस्वी झालेले लोक आहेत, त्यामध्ये डॉक्टर आपल्या चिपळूणचे, हा तुमचा माझ्यासाठी अभिमान आहे. दुसरं त्यांच्या आई वडिलांबद्दल सांगायचं झालं तर ते आई मला वाटतं जिल्हा परिषद शाळेमध्येच होती. त्यांचंही शिक्षण प्राथमिक शाळेपर्यंत 1ली ते 4थी झालं आणि मग युनायटेडला आले. त्यामुळे अशा परिस्थितीत सुद्धा गव्हर्नमेंटच्या मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवण्याचं काम त्यांच्या भौतिक चातुर्यावरच झालेलं आहे. आणि पुढे देखील त्यांनी प्रचंड मेहनत केली, कष्ट केले. ह्या कष्टामुळेच आज त्यांचं इतकं चांगलं नाव झालेलं आहे. डॉक्टर अश्विनी मॅडम देखील त्यांच्या पाठीशी कायम ठामपणे उभे. आपली सोय आमच्या ग्रामीण भागातील लोकांसाठी आपण सगळ्यांनी दिलेली आहे. अशाच पद्धतीचं काम तुमच्या हातून निश्चितपणे होईल. मी पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप आमच्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवत असताना आजच्या गुढीपाडव्या निमित्त आपल्यालाही खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. या वास्तूचा सुंदर आर्किटेक्चर करणारे पुण्याचे संदीप मोरे इथे उपस्थित आहेत. तर त्यांचाही आज या निमित्ताने सत्कार करावा विनंती करते. त्यांच्या हस्ते आपण त्यांचा सत्कार करूया. छत्रपती शिवराय डॉक्टर तेजानंद गणपत आणि डॉक्टर अश्विनी तेजानंद गणपते यांनी 16 वर्षापूर्वी पलीकडे स्वामीनारायण या बिल्डिंगमध्ये आपला पेट्रोलॉजीचा व्यवसाय सुरू केला आणि 350 फुटाच्या जागेमध्ये त्यांनी आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. आणि आज ती जागा भाड्याची होती आणि ही 3500 स्क्वेअर फीट जागा ही त्यांच्या स्वतःच्या मालकीची झालेली आहे. त्या मालकीच्या जागेमध्ये आज त्यांनी स्थलांतर केलेलं आहे आणि त्या कार्यक्रमाचं उद्घाटन आज होत आहे. त्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटन आणि आपल्या सर्वांचे अतिशय जवळचे सहकारी, माझे विधिमंडळातील ज्येष्ठ सहकारी आमदार शेखरजी निकम, आपल्या अर्बन बँकेचे संचालक माझे मित्र मोहनशेठ बेगल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष आणि बँकेचे डायरेक्टर माझे मित्र मिलिंद आपली, डॉक्टर तेजानंद गणपतीजी, तुमच्या मीराताई पोतदार, बहिणीनो आणि छोट्या छोट्या बालमित्रांनो, डॉक्टरांनी आपला संपूर्ण जीवन प्रवास आपल्या सर्वांच्या समोर ठेवलेला होता. त्यांनी योगायोगात म्हणजे 30 वर्षापूर्वी माझ्या हस्ते त्यांचा सत्कार झाला होता आणि आज 30 वर्षानंतर त्यांच्या अतिशय अद्यावत अशा प्रकारच्या या लॅबोरेटरीचं उद्घाटन देखील आमच्या हस्ते होते. म्हणून काही गोष्टी ह्या योगायोगाच्या असतात. खरं तर त्यांचे वडील अलोऱ्याला सर्व्हिसला होते, हायस्कूलला सर्व्हिसला होते. आई जिल्हा परिषद शाळेमध्ये होत्या. म्हणून ते कुडाळचे आणि कुडाळवरून ते आपल्या नोकरी निमित्त आपल्या चिपळूण तालुक्यामध्ये आले
आणि बघता बघता डॉक्टर हे कोकणातल्या सगळ्यात मोठ्या लॅबचे मालक झाले. हे चिपळूणचं वैशिष्ट्य. अनेक डॉक्टर हे बाहेरचे या चिपळूण शहरामध्ये येतात, चिपळूण तालुक्यामध्ये येतात आणि मला तरी वाटत नाही की डॉक्टर कुठलाही चिपळूण तालुक्यात आल्यानंतर मोठा झाला नाही किंवा चिपळूण तालुक्यामध्ये आल्यानंतर कदाचित तो लॉस होऊन बाहेर गेला अशा प्रकारचा एखाद्याही डॉक्टरचं उदाहरण काही माझ्या डोळ्यासमोर नाही. परंतु तुम्ही डॉक्टर होऊन इथे आलात नाही, तर पहिल्यांदा शिक्षण इथं घेतलं आणि इथे शिकता शिकता तुम्ही डॉक्टर झाला. आणि डॉक्टर होत असता असता तुम्ही तुमच्या आवडीनिवडी देखील जोपासल्या. मला खाली त्यांनी अनेक मेडल्स दाखवली. त्यांनी तो आपल्या भारत देशाचा अशोक चक्र असलेला फ्लॅग घेऊन ऑस्ट्रेलियामध्ये केलेली म्हणजे स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंग या विषयामध्ये आपल्या देशाचं नाव 7 समुद्राच्या पलीकडे जाऊन स्वतः आयर्नमॅन म्हणून सुद्धा होण्याचा बहुमान हा डॉक्टर गणपतींनी मिळवला. त्याबद्दल सुद्धा सर्वांना अभिमान आहे. दुसरा तुम्ही विक्रम फार मोठा केला. खर तर कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर मात करणं हे आज तुम्ही सांगितलं. आमच्या समोर एक आदर्श उदाहरण म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं उदाहरण. हे एक आदर्श उदाहरण म्हणून आम्ही डोळ्यासमोर ठेवतो की दुर्गम्य इच्छाशक्ती असल्यानंतर किंवा माणूस हा मनाला खंबीर असल्यानंतर अशा पद्धतीनं अशा प्रकारच्या असाध्य आजारावर मात करू शकतो. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आदरणीय पवार साहेबांचा आम्ही डोळ्यासमोर ठेवतो. आणि क्रिकेटियर युवराज सिंग याचं उदाहरण आम्ही डोळ्यासमोर ठेवतो. मला असं वाटतं ही दोन्ही उदाहरणं आहेत. त्यानंतरचं अतिशय आपल्या जवळचं उदाहरण म्हणजे डॉक्टर गणपती ठरली हे म्हणतात वावून. आणि तेही याही परिस्थितीमध्ये त्यांना आजार झाल्यानंतर त्यांनी सायकलिंगचा सराव सुरू केला. मला वाटतं त्याच्यानंतर त्यांनी स्विमिंगचा सराव सुरू केला आणि रनिंगचा देखील सराव सुरू केला. आणि त्याच्यानंतर त्यांनी एवढी सगळी मेडल्स मिळवली आहेत. मला असं वाटतं डॉक्टर आजच्या ह्या मॅरेथॉनच्या उद्घाटनाच्या निमित्तानं तुम्हाला आम्ही शुभेच्छा तर देणारच आहोत, पण तुम्ही स्वतः पुरेसे आयर्नमॅन नाही तर तुम्ही आम्हा चिपळूणकरांना करता एक आयडॉल आहात असं म्हटलं तर वावगं आहे. म्हणून तुम्हाला शुभेच्छा देतो. तुम्ही सांगत असताना आम्ही त्याच्यातले टेक्निशियन नाही, पण वेगवेगळ्या प्रकारच्या कशा टेस्ट घेतल्या जातात, त्या टेस्ट कशा माझ्याकडे होतात, एका वेळेला किंवा एका दिवसाला आम्ही किती पेशंट हातावेळी करू शकतो हे सगळं तुम्ही आम्हाला व्यवस्थितपणे समजून सांगत होता. आणि म्हणून एक चांगली सेवा तुम्ही या ठिकाणी देता त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. आज या ठिकाणी चारणपाणी प्राणविक आहे. मला माझ्या आयुष्यातला एक अनुभव सुद्धा मला सांगावाच वाटतो. आजच्या दिवशी हा योग्य दिवस आहे असं मला वाटतं. 11 मार्च 1984 रोजी माझं लग्न झालं आणि बरोबर 8 दिवसानं गुढीपाडव्याचा दिवस होता. जो आजचा गुढीपाडवा आहे तोच दिवस होता. या गुढीपाडव्याच्या दिवशी आमच्या वाडीमध्ये मुलींचे कार्यक्रम असायचे, नमनाचा कार्यक्रम होता. आणि त्या नमनाला उशिरा सुरुवात व्हायची. तिथे आमच्याकडे एक कालवेळाचा लहानसा पोरगा होता, तो झोपला होता आणि त्याला झोपेमध्ये आम्ही त्याच्या अंगाला टाळे बांधणं, त्याला गोडपाटाचं अंगात का घालणं आणि त्याला इकडे चुना लाव तिकडे चुना लाव असं करून त्याला विचित्र असा आम्ही बनवला. झोपेतून उठवला आणि अचानकपणे नमनामध्ये नेऊन सोडला. तसं आम्ही टार्गेट नव्हतो अजिबात. आता तर बघितलं तर मी लहानपणी टार्गेट नव्हतो आणि म्हणून आम्ही सोडला आणि फार मोठी गंमत त्या वेळेला घडली. आणि आम्ही माझं लग्न होऊन बरोबर 8वा दिवस होता आणि रात्री आम्ही घरी येऊन झोपलो. वर्षाच्या 12 महिने महिन्याचे 30 दिवस अनेक वर्ष त्या जागेवर मी झोपत होते. अनेक वर्ष. आमच्या विषयीच्या आजी वारली त्यामुळे त्या माहीत नव्हत्या आणि म्हणून उठलो थोडस काका रागवले, उठलो, वळकटी केली अंथरुणाची आणि घरी जायला निघालो. त्यावेळेला पूर्वी पेट्रोल गॅसच्या बत्त्या होत्या, गॅसची बत्ती म्हणायची. तो लावण्याचा हा जाडा एक हुक होता, तो वर्षानुवर्ष होता. तो हुकही त्या जागेवर, ते धूप नाही माझं त्या जागेवर,
की पेट्रोलची बंदी त्या जागेवर, पण त्याच दिवशी काय घडलं मला माहित नाही आणि मी वळकटी घेऊन मागे वळलो की बरोबर ह्या डाव्या डोळ्यामध्ये माझ्या तो हू पडला. डाव्या डोळ्यामध्ये हू पडला, तो इतका फीट बसला, नाना तऱ्हेचा उपाय करून पण तो काय निघाला नाही. आणि जसं आपल्याला बकरं जसं लटकत होत असतं, बोट माझी खाली टेकत होती पण जवळजवळ मी लटकतच होतो. सगळे आले, रडारड सुरू झाली. माझा भाऊ सुनील तो अजून कुठून तरी नदीवर गेला होता, त्यावेळेला काही घरात संडास वगैरे नसायचे. तो आला आणि त्याने मला माझ्या दोन्ही पायामध्ये आपलं डोकं घातलं, मला वरती उचलला आणि आमच्या शेजारच्या माणसानं तो हुक असा फिरवला. माझ्या डोळ्यातून हुक काढला पण हा सगळा डोळा बाहेर, हा डोळा पूर्णपणे असा बाहेर आला. फार विचित्र परिस्थिती निर्माण झाली. आणि त्यावेळेला वहिनी होत्या मला माहित नाही, पण डॉक्टर शारद पाणी नुकतेच त्यावेळेला डोळ्याचे नवीन डॉक्टर म्हणून चिपळूणमध्ये आले होते. डॉक्टर गावकर त्यावेळेला कराडवरून आले होते आणि डॉक्टर देवदारांच्या हॉस्पिटलमध्ये त्यावेळेला तो माझा डोळा असा हा बसवला. त्याच्या आतमध्ये 42 टाके आहे आणि वरती 21 टाके. आणि म्हणून त्यावेळेपासून सारंग पाणी आणि आमचे संबंध जवळचे तुम्ही या ठिकाणी सुरू केलेला आहे. म्हणून तुम्ही दोघांनी मध्ये सगळं काम करताय. जिद्दीची माणसं तुम्ही सगळे एकत्र आलेले आहात. हा एक अपूर्व असा योगायोग आहे. आज गुढीपाडव्याचा दिवस आहे. आपल्या हिंदू सणामध्ये किंवा हिंदू कॅलेंडर प्रमाणे पंचांगाप्रमाणे आजच्या दिवसाला अनन्य साधारण असं महत्व आहे. आजच्या दिवशी म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी हा प्रमुख मुहूर्त समजला जातो. आणि आजच्या या मुहूर्ताच्या दिवशी डॉक्टर तुम्ही नवीन एका जागेमध्ये स्थलांतर करून या व्यवसायाला सुरुवात करता. तुम्ही पुन्हा पुन्हा माझ्याकडे का गेलात त्याचं कारण मला सुचलंच नव्हतं, माझ्या लक्षात नव्हतं. पण आता माझ्या लक्षात आलं की तुम्ही दार्जिलिंगला बोर्डामध्ये पहिला आला आणि मी तुमचं कौतुक केलं, तुमचा सत्कार केला म्हणून तुम्ही डॉक्टर झाला. म्हणून मला वाटतं असं मी या ठिकाणी बोलावलं असं माझं मत नाही, असं माझं म्हणणं नाही. पण ती आठवण ठेवून तुम्ही या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो. तुमच्या आई वडिलांना या ठिकाणी मी मगाशी भेटलो, नमस्कार करतो. आणि आजच्या दिवशी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देऊन मी तुम्हाला फार काय गर्दी व्हावी असं काही मी म्हणणार नाही, कारण गर्दी व्हावी तर लोक आजारी पडावी असा त्याचा अर्थ होतो. पण तरी सुद्धा नवीन व्यवसाय आहे, अशाच पद्धतीनं तुम्ही नवनवीन संशोधन करावं, नवनवीन माणसाच्या अंगातल्या आजाराचा रिसर्च करावं आणि तुमची यशाची गुढी ज्या पद्धतीनं आपण प्रगतीची, यशाची आणि आपल्या या ठिकाणी यशाची गुढी वगैरे उंच उंच उभी करतो त्याच पद्धतीनं तुमच्या हाताने यश येवो अशी तुमची यशाची गुढी उभी राहावं अशा शुभेच्छा देऊन आज ह्या नवीन जागेमध्ये तुमचं स्थलांतर झालं, त्याचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद जाधव सर. रोगी म्हणून इथे गर्दी होऊ नये, पण रोग होऊ नये म्हणून आरोग्याची काळजी घेण्यासाठी जरूर तुम्ही इथे 6 महिन्यातून सांगायचं राहिलं. आता नवीन टेक्नॉलॉजी झालेली आहे. रोग झाल्यानंतर निदान होणे काय होती ते होऊ नये म्हणून सुद्धा निदान होतात आणि ते तुमच्याकडे सोय आहे. धन्यवाद. आज तुम्ही सगळेजण इथे प्रेमाने शुभेच्छा देण्यासाठी आलात त्याबद्दल मी शिवाय जायचं नाही अशी विनंती.